स्नेरिस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी शिक्षक बनण्यासाठी इच्छुक आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी परीक्षा येत्या 23 तारखेला होणार आहे आणि या 23 तारखेचे हॉल तिकीट सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आलेले आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या संदर्भातील महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून अपडेट आलेलं सांगतोय मी तुम्हाला. आजच्याच लोकसत्ता पेपरला आलेली बातमी आणि फ्रंट पेजला बातमी आलेली आहे. पहिल्याच पेजला ती बातमी आहे. टीईटीतील गैरप्रकार रोखण्यासाठी 2 नवीन प्रणाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या मागची कारण काय, तर याच्यापूर्वी 2 टीईटी ज्या झालेल्या आहेत त्या 2 टीईटी 2 वर्षाच्या टीईटी जे काही झालेलं आहे किंवा 17 मध्ये किंवा 19 मध्ये झालेला टीईटी आहे, तर या वेळेला खूप मोठा घोटाळा झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला घोटाळा आहे. मग हे घोटाळा किंवा आता सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अनिवार्य केलेली आहे. संपूर्ण भारतातील शिक्षकांना टीईटी अनिवार्य केली आहे. मग यामुळे टीईटी कडे वळण्याचा कल जो आहे किंवा फॉर्म भरण्याचे प्रकार जो आहे तो जास्त प्रमाण झालेला आहे आणि शिक्षकांना अनिवार्यच आहे. मग याचा दुसरा मार्ग जो आहे तो गैरप्रकार होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून नवीन काहीतरी या ठिकाणी आलेला आहे आणि ज्या माध्यमातून घोटाळेबाज किंवा ज्या काही उमेदवार आहेत ते नवी प्रणाली आलेली आहे. मग नवी प्रणालीमध्ये काय दिलेलं आहे ते आपण थोड्यात बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, बघा, टीईटीतील गैरप्रकार रोखण्यासाठी आजच्या पेपरची बातमी आहे. टीईटीतील गैरप्रकार रोखण्यासाठी 2 नव्या प्रणाली. मग काय आहेत नव्या प्रणालीत पहा. शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये बोगस आणि डमी उमेदवारांना कोणत्याही प्रकारे रोखण्यासाठी राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून काटेकोर उपाययोजना करली जाणार आहे. 23 तारखेच्या संदर्भात यात 2 पद्धती आलेल्या आहेत. एक पहिली पद्धत म्हणजे फोटो व्ह्यू आणि दुसरी पद्धत म्हणजे कनेक्ट व्ह्यू. या दोन्ही नव्या प्रणाली या परिषदेने आणलेल्या आहेत. यामध्ये काय केलेलं आहे बघा. फोटो व्ह्यू प्रणालीमध्ये उमेदवार पडताळणी म्हणजे तुमचा फेस त्या ठिकाणी चेक केला जाणार आहे, त्यातून पडताळणी होईल, म्हणजे डमी उमेदवार त्या ठिकाणी बसवला जाणार नाही. तर कनेक्ट व्ह्यू प्रणालीमध्ये संपर्कासाठी वापरली जाणार आहे. तुमचा जो कनेक्शन आहे तो संपर्कासाठी वापरला जाणार आहे. दोन्ही महत्वाच्या प्रणाली आहेत, एक फोटो व्ह्यू आणि एक कनेक्ट व्ह्यू. या दोन्ही प्रणालीतून कोणताही डमी उमेदवार आज जाणार नाही आणि जो प्रामाणिक विद्यार्थी आहे, जो खरा विद्यार्थी आहे तोच त्या ठिकाणी आज जाणार आहे. हे 23 तारखेला ही टीईटी परीक्षा होणार आहे. या संदर्भात ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या 2 गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. यावर्षी जे परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत ते 4 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. 4 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बघा, यातला किती विद्यार्थी आहेत, तर यावर्षी जे विद्यार्थी आहेत हे टोटल 4,75,000 जास्त विद्यार्थ्यांनी यावेळी फॉर्म भरलेले आहेत. दरवर्षीपेक्षा, लक्षात घ्या, दरवर्षीपेक्षा 4,75,000 अधिक. यात शिक्षक सुद्धा आहेत. ज्या शिक्षकांना 1 सप्टेंबर नंतर जेव्हा GR आलेला आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं त्यानंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यामुळे हा जो टक्का आहे या वर्षीचा हे टक्का वाढलेला आहे. 2018-2019 मध्ये झालेल्या टीईटीतला जो काही गैरप्रकार होता तो गैरप्रकार दूर करण्यासाठी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतील पारदर्शकता, विश्वासार्हता कायम राहावी व परीक्षा शिस्त पद्धतीने व्हावे यासाठी परीक्षा परिषद प्रयत्नशील आहे, असं डॉक्टर नंदकुमार बेडसे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिषद यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे जे काही शिक्षक बांधव असतील, मी त्या दिवशीच एक व्हिडिओ बनवलेला होता की कोणी 50,000, 60,000, 1 लाखामध्ये जर कोणी टीईटीचे प्रमाणपत्र देत असतील तर कोणत्याही याला बळी पडू नका, कारण यात आपणच फसले जाणार आहात. प्रामाणिकपणे पेपर द्या, नाही पास झालं तरी चालेल, परंतु आपलं स्वतःचं अस्तित्व धोक्यात आणू नका किंवा या सर्व गोष्टीमुळे आपली नोकरी धोक्यात आणू नका, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून शिक्षक बांधवांच्या बाबत मी सांगतो आहे, कोणी जर एखादा अफवा उडवत असतील किंवा बाकी गोष्टी करत असतील, या अफवांना बळी पडू नका, कारण प्रामाणिकपणे पारदर्शकपणे ही परीक्षा होणार आहे आणि यासाठी फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यू ह्या 2 प्रणाली या ठिकाणी आपल्यासाठी त्या आणलेल्या आहेत. त्यामुळे याचा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होणार आहे आणि महाराष्ट्र राज्य परिषदेच्या परिषदेवरती जे काही तोषरे उडले जाते किंवा बाकीच्या घोटाळ्या संदर्भातील ते दूर करण्यासंदर्भात सुद्धा महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने हे सुरुवात केलेली आहे. त्यामुळे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते, टीईटी धारक जे विद्यार्थी आहेत किंवा टीईटी देणारे जे विद्यार्थी आहेत, तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटते ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.